ती माझी माय आणि तिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी भारत माता. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, परीक्षक, निरीक्षक व येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, सर्वांना माझा आदर आणि सन्मानपूर्वक नमस्कार. मी नमिता मंगेश साने, श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय येथील विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या भाषणाचा विषय आहे वृक्ष आपले मित्र. 1970 मध्ये बातमी होती चिपको आंदोलनाची. हिमालयात जवळील वृक्ष संपत्तीचे रक्षण बहुगुणी नेत्यांनी कसं प्राणपणाने केलं, त्याची ज्या झाडांच्या सानिध्यात ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं, त्या महान ऋषीच्या वंशात आज वृक्ष संरक्षणासाठी आंदोलन करावी लागतात, मोर्चे करावे लागतात. अहो, सस्य श्यामल असणारी या वसुंधरेची ही अवस्था आज कशामुळे झाली आहे? तर वाढती लोकसंख्या आणि बेसुमार वृक्षतोड. माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी मोठमोठे बंगले आणि इमारती बांधू लागले आणि त्या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पावसाचं प्रमाण सुद्धा कमी झाले आहे आणि या सर्वाचा परिणाम आजच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा 60% भाग हा वनांनी व्यापलेला होता, तर आज फक्त आणि फक्त 20% भाग हा वनांनी व्यापलेला आहे. मानवाचं पाऊल नि वाळवंटाची चाहूल ही आज आमची तुमची अवस्था झाली आहे. हे विसरून चालणार नाही. आम्ही मोठमोठ्याने ओरडतो, गर्जना करतो, एकच लक्ष 2 कोटी वृक्ष, एकच लक्ष 2 कोटी वृक्ष. पण जर खरंच मानवाने 2 कोटी वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले असते ना, तर आज आयोजकांना हा विषय देण्याची वेळच का आली असती? अहो, आठवते माईंनो, संपूर्ण डोंगरकड्याखाली गाडलं गेलं आणि तिथे रडायला सुद्धा कोणी उरलं नव्हतं. आठवतो कोल्हापूरचा महापूर. त्या पुरात अनेक लोकांनी शेवटचा श्वास घेतला. ते जरी तेव्हा जातच होते ना, तरी आज आपण सुपात आहोत हे विसरून चालणार नाही. संत तुकोबारायांना पर्यावरण हा शब्द सुद्धा माहित नव्हता. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन यांचे प्रमाण सुद्धा माहित नव्हते. तरी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहे असं सांगून सोयरे या एका शब्दात संपूर्ण पर्यावरण संतुलन एकवटले आहे. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला. पण आज मात्र आम्ही याची आडवा आणि त्याची जिरवा हे करण्यातच मग्न झालो आहोत. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे हे समजून घेऊन सकाळी पाहुण्यांनी वृक्षारोपण केलं. दुपारी बकरीने रोपाला खाऊन टाकलं, संध्याकाळी पाहुण्यांनी बकरीला खाऊन टाकलं. हिशोब बरोबर? ही आज आपली अवस्था झाली आहे. मग आपण अशा कसं म्हणू शकतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहेत म्हणून? एक वृक्ष काय काय करतं? एक वृक्ष एका वर्षात 3 किलो कार्बन डायऑक्साईडचा नाश करतं. 1000 विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पुरवतं. लहानपणीच्या पांघरूण गाण्यापासून तर मरणाच्या सरणापर्यंत साथ देतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस एका दिवसात 3 ऑक्सिजन सिलेंडरचे श्वसन करतो आणि एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 700 रुपये. म्हणजे एक माणूस संपूर्ण दिवसाला 2100 रुपये ऑक्सिजन सिलेंडरचे श्वसन करतो. मग अशातच तासभर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो, मग आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांची मात्र आपण कत्तल करतो. अजूनही वेळ गेलेली नाही. वृक्ष तोड नव्हे, वृक्ष संवर्धन करा. एकच लक्ष 2 कोटी वृक्ष आणि वृक्ष आमचे सोबती आहेत.